बरे आहेत ना सगळे, बरेच राहा. आजचा ब्लॉग जो आहे तो माझ्या मम्मीने आणि माझ्या वाईफने बनवलेला आहे. जेवण मस्तपैकी बनवलेलं आहे. तर जे काय बनवलेत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी, किटू बघा कसा करतो. तर पुढील ब्लॉग जो काय असेल कंटिन्यू माझी वाईफ आणि माझी मम्मी ती करणार आहे, प्रेझेंट करणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. नक्कीच तुम्ही लाईक आणि शेअर आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ माझी वाईफ करेल. बघू शकता मोठ्या आणल्यात पप्पांनी, त्याच्यावरतीच काम चाललंय. हे बघा किती सारे आहेत. मोठे भरून बनवायचे आहेत. कसे बनवायचे ह्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे, स्वच्छ करायचे असतात. हा असं वाटतं जिवंतच आहे, चावतोय की काय. बघा आपल्या मोठ्या भरून करायचं. बघू शकता वाणी. आता आपण मोठ्या भरायची तयारी करतोय. बेसनाचं पीठ घेतलंय, थोडी हळद, फोडणीला कांदा आणि टोमॅटो कापलाय, कोथिंबीर मस्त आहे, जेवढी जास्त घेता येईल तेवढं. मसाला अंदाजानुसार, जेवढं तुमच्या मोठ्या त्यानुसार. कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे, कापून बारीक केली आहे. कोथिंबीर ॲड केली. थोडे त्यानंतर रश्श्यात टाकू. थोडी ठेवली रश्श्यात टाकण्यासाठी. चांगलं मिक्स करायचं. कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त पाणी नाही आणि एकदम पातळ पण नाही. थोडं थोडंच पाणी घ्यायचं, एकदम पाणी नाही घ्यायचं. एकदम पाणी घेतली की आपल्याला अंदाज नाही कळत, त्याच्यामुळे थोडं थोडंच घ्यायचं. मिक्स केलेलं बेसन आहे ते थोडं जाड, एकदम पातळ नाही काढायचं, मीडियम ठेवायचं, जेणेकरून ते भरताना व्यवस्थित भरता आलं पाहिजे. घट्टच ठेवायची. तो शर्मा कालपासून दे दे. ह्या मोठ्या आहेत, एवढ्या मोठ्या आणल्या पप्पांनी. गावाला गेले होते सकाळी, काल गेले होते, आता आलेत. हे बघा. चांगला आतपर्यंत भरायचं. खाताना एकदम सॉलिड लागतं, एकदम छान. आता त्याला आपल्याला बांधायचं पण येत नंतर. हे आम्हाला त्याच्यामध्ये एक चिंबोरी आली होती. कोथिंबीर बारीक का काय ग. कामले जोरात चालू आहे. बघू शकता आमचं किचन आहे छोटंसं. 24 तास पाणी तरी आम्ही हांडे भरून ठेवतो. आमच्या आईला शोक. आमचं फ्रीज आहे.
छोटंसं भांडे वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे. आमच्या बिल्डिंगचं बाजूचं हे आमची तुळस. बाजूला आमच्या आजूबाजूला झाडच आहेत. सतत हवा येत राहते, काहीच प्रॉब्लेम नाही. बघा आता आपल्याला मोठा बांधायच्या सुद्धा आहेत. वाणी वाणी हॅलो का, हॅलो गाईज. रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा. आता मोठ्या बांधायच्या सुद्धा आहेत, ते तुम्हाला सांगू. हे बघितलं, पप्पा जेव्हा जेव्हा गावाला जातात नागोठण्याला, आमच्या नागोठण्याच्या ताईने हे दिलेत. ते नेहमी काही ना काहीतरी देतच राहते. आजपर्यंत एकदम मोठ्या भरून घ्यायचं. आणि मेन गोष्ट म्हणजे मोठ्या तुम्हाला पावसाळ्यातच भेटतील. पावसात ते पण पहिल्या पावसातच भेटतात मोठ्या. हे बघा नांगा. नांगेने आपल्याला चावलं असतं ना. नांग्याने तर आज चावलंच असतं, अंगावरचेच आले होते. त्यांना पण पकडायची टेक्निक आहे, तरी सुद्धा धावतात जाम. बघा ही वाणी आहे, दिवसभर टी व्हीवर हे बघत राहते काहीतरी. हॅलो वाणी. वाणीचा चष्म्याचं नवीन कलेक्शन दाखवते ती. आणि तिच्या आत्ता डीमार्टला गेले होते, आज तरी परत नवीन चष्मा घेतलाय. बघा तिला चष्म्याचा अतिशय शौक. बघा आया पडला. हां इथे जी सायकल आहे एकदाही चालवली नाही. हो, बेसनच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं पण काहीतरी मॅरिनेट घेऊ शकता. काय घेतात आई? हुलग्याचं पीठ, मुगाचं पीठ. हुलग्याचं पीठ किंवा मुगाचं पीठ सुद्धा घेऊन तुम्ही भरू शकता त्याच्यामध्ये. छान लागतं. छान लागतं. हे आमच्या ताई. नाही बांधलं तरी हा चालतं. आमचा कावळा. दिवसातून 100 वेळा येते. दिवसातून 100 वेळा येतो, त्याला चपाती द्यावीच लागते 100 वेळा. पण त्याला भूक लागते. आमच्या वाणीला प्राणी मात्र अतिशय प्रेम. हाताने तो घेणार नाही, तो पळाला. आता त्याला ठेवूनच द्यायला लागेल. इथं ठेवायची तर येऊन घेऊन जातो बरोबर. हा बघा समोरच्या खिडकीत गेला. हे बघा चपाती त्याला घ्यावी. हे बघा आमचा कावळा. कुठं गेला? पळाला. आता मोठ्या कशा बांधायच्या मी ते सांगते. हे बघ, हे बघा ह्याला असं लावायचं. असं लावायचं. लावलं नाही ना असं तर एकाला एक दाबलं आणि ना. मग त्याला आपण बांधणार आहोत. नाही बांधलं तरी नाही बांधलं तरी चालतं जर व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित दाबलं असेल ना. ना तर. हे बघा असं ठेवलं ना आणि अलगस सोडायचं त्याच्यात. कालवणात अलगद सोडायचं.
काही काही लोक बांधतात, पण बांधलेलं तर अतिशय चांगलं, म्हणजे ते सुटत नाही त्याच्या आतमधलं जे सारण येते. ते धागे दोरे लागतात ना हा, कालवणात. आणि धागे दोरे नंतर कालवण्यात येतात. हे काय तुटले ते? अथर्वला काय करू, दिवसभर जेवला. आमचा अथर्व दिवसभर खेळतो, अजिबात जेवत नाही, तर दुसरं काही दिसत पण नाही खेळण्या व्यतिरिक्त. क्रिकेट, आणि तो दिवसभर क्रिकेट खेळणार. उत्कृष्ट क्रिकेटर आहे तो. बघ हे असं ना बाहेर येतं, म्हणून असं नको वाटतं करायला ते. राहू द्या. हं? ते पीठ हे बघा. व्यवस्थित ठेवा बांधून. फोडणी देते आई. कांदा टोमॅटो टाकलाय. कढीपत्ता कुठे ठेवते? 3 ते 4 चमचे फळी तेल टाकले, तर त्याच्यानंतर कांदा टोमॅटो. दुधाच्या पिशव्या असते मग खराब होतात, जरा नीट बाहेर काढण्यात ठेवते दुधाच्या पिशव्या. आमचं फ्रीज नेहमी गच्च भरलेलं असतं, काही ना काहीतरी असतंच. कढीपत्ता. ऑप्शनला तुम्ही तेजपत्ता पण वापरू शकता. आई वापरू शकता तेजपत्ता. हा वापरू शकतो. आमच्याकडे ऑनलाईन गॅस आहे. तुम्हाला प्रत्येक महिन्याला ह्याचं लाईटीसारखं बिल येतं, पण प्रत्येक महिन्याला तर नाही, 3-3, 4-4 महिन्यांनी येतं. आमचं जानेवारीनंतर जून महिन्यात 6,300 बिल आलं, म्हणजे ते परवडण्यासारखं आहे. हे बघा. आता अंदाजप्रमाणे मीठ टाकते. मीठ टाकलंय अंदाज घेऊन. हळद. हे सगळे जे डबे आहेत ना, हे आईंनी त्यांचा केलेला संसार आहे तो. ते आम्ही काहीच चेंजेस नाही केले, आम्ही तसं सगळं ठेवलं आहे. काय जर गोष्टी नवीन ॲड केल्या, बाकी सगळं आहे. हे फ्रीज पण आमचं जुनंच आहे खूप, तरी पण एकदम असं नवीनच आहे. तर एकदम त्याला चांगलं मेंटेन ठेवलं आम्ही. मसाला कुठे आहे? कोणता मसाला? वाटण वाटीत. अंड्याचं साखरेला. हे वाटण सकाळीच करून ठेवलं. तर कांदा, खोबरं, लसूण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर हे सगळं चांगलं भाजून घेतलं, आणि त्याच्यानंतर त्याचं वाटण केलं. हिरवं वाटण कंपल्सरी आहे. हिरवं वाटण, खोबरा कांद्याचं वाटण होते. स्वादानुसार हळद टाकली. हा लाल तिखट मसाला आहे. आम्ही लाल तिखट मसाल्यामध्ये पोटे मसाला वापरतो. अतिशय सुंदर आणि चवीला एकदम छान, पहिल्यापासूनच वापरतो. याच्या अगोदर आम्ही मसाला दळून घ्यायचो मुंबईला जाऊन. आता शक्यतो मुंबईला जाणं आता होत नाही, त्याच्यामुळे मसाला आम्ही पोटे मसालाच वापरतो. आता सगळेजण आपल्या आपल्या कामात जास्त बिझी झाले, तर व्यस्त झाले, तर नाही जमत. पहिले आजोबा होते, म्हणजे आईंचे वडील होते, ते मुंबईला जाऊन मसाला पिसून आणायचे. पण आता त्याच्यानंतर ते गेल्यानंतर आम्ही जात नाही. आता आम्ही पोटे मसालाच वापरतो. याच्यामध्ये आता थोडा मटन मसाला गेलाय, थोडा कांदा मसाला, थोडा कांदा लसूण मसाला पण टाकला आईने.
थिकनेस. इथली झाकणी होती ती त्याच्यावर. मला नाही माहित ते बघा तिथे ठेवलं. काम झालं का जिथली वस्तू तिथंच ठेवावी. तुम्ही मला ओळखत नसाल, मी प्रियांका सुचित कासारे, सुचित कासाऱ्यांची वाईफ. मी एक आदर्श शिक्षिका होण्याच्या प्रवासाला वाटचाल करते. कृपया करून तुम्ही सोबत माझ्या राहा आणि आमच्या व्हिडिओला भरपूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन आहेत म्हणून त्यांना भरपूर प्रेम द्या. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही रसा पातळ करू शकता किंवा घट्ट, जसं समोर तुम्हाला पाहिजे त्यापर्यंत तसे तुम्ही क्वांटिटी बनवू शकता. नाहीतर नंतर रस्सा आणणारच आपला आहे. नंतर रसा आणणारच आता गॅसवरती, पण थोडं पाणी टाकायचं. आम्हाला रस्सा जास्त लागतो आणि खूप पण पातळ नाही लागत किंवा एकदम असं घट्ट रसा नाही, थोडं मीडियम. आता उकळी आली का हे सगळं हस्ते हस्ते सोडायचं त्याच्यात. आता रशाला उकळी आली की हळूहळू ते सगळं मुठ्या जे आपण बांधून घेतात त्याच्यात सोडायच्या. झालं आपलं मुठ्यांचं रस्सा तयार. एकदम जबरदस्त. आजचं तुम्ही उद्या काय खाल्लं तर अजूनच छान लागतं. नेहमी खेकडे असेल ना ते त्याच दिवशी न खाता आपण दुसऱ्या दिवशी खाल्लं त्याची चव अजून वाढते. काम झाल्यानंतर टाकताना हे बघा मस्तपैकी कालवाला उकळ आली आहे. चाय ठेवली पप्पांसाठी. आमच्या घरात मोस्टली ते ब्लॅक टीज घेतात. हा अथर्व दिवसभर खेळतो, अभ्यासाचं नाव नाही. गॅस करतो मी कधी पण. कधी करतोस? डेली करतो, रात्री करतो. रात्री करता 10 मिनिटच करतो त्यानंतर पळतोस. बघा मोठ्या इथं हळूहळू सोडायचं आणि एकदम स्लो गॅसवर सध्या. त्याच्यानंतर गॅस स्लोच ठेवायचा आणि त्याच्यावरती सोडायचं. आणि सध्या ते मॅच होईपर्यंत 15 मिनटं तरी स्लो गॅसच ठेवायचा. ती चहा कोणाला बनवली असतं? पप्पांना. आणि कोथिंबीर लाशला टाकायच्या. तर मोठी घ्या भाजी होती ना भांड. हे बघा आला परत सेल गावला कावळा दादा आला. का? वाणी सेल गावला. हां. हा कावळा माझ्या वाणीने पाळलेला आहे. रोज 10, 15, 20, 25 वेळा तर येतोच. वाणी काऊ आलाय. वाणी तुझा फ्रेंड आलाय, लवकर ये. काय शोधतोय तो? हे बघा वाणी पण आली. वाणी काऊ आलाय बघ. काय करायचं त्याला? काय बोलते? काय म्हणणार आहेस काऊला? काय बोलते काऊ? काय करणार काऊला? ते बघा कावळ्यासाठी चपाती बघायला गेली. हां काऊला चपाती द्यायची आपण. हां तिला मांजर, कावळा, कबूतर आणि कुत्रा 4 गोष्टीवर तिचं प्रचंड प्रेम आहे. हां मम्मी हां उचलून घे बोलते मम्मी. कशाला? दुसऱ्या ह्याच्यात होतो काय का? नको राहू दे, होईल हळूहळू ठेव. ही आमची वानुबाई. सोड ना. सी हर एक्सप्रेशन. ओय वानू काय? कावळा बसून राहणार. त्या दोघांचं ट्युनिंग चांगलं आहे कावळ्याचं आणि तिचं. काव का? म्याम म्याम म्याम
हॅलो कर कावळ्याला. प्रियंका पहिले हे पीठ ठेव ना बेसन. पप्पी दे पप्पी. पप्पी दे. हाय हाय. अगं ते पिशव्यात काव काव. काव काव. काव काव बोल. हे घ्या. काव काव. नाही तो आव. नाही तर चला हे बघा आपलं कालवण होतंय. मंद आचेवर. मंद आचेवर कालवण होतंय. तोपर्यंत वाणीची मस्ती बघू. हा बेटा काय म्हणतो कावळा दादा. हा चिवताला सांगायचं. हा हा चला तर काय करायचं. चपाती द्यायची त्याला. कुठे चपाती. हाकल त्याला आता बस झाली द्यायचा पाहिजे. आणि पोराला खायला जेवायला दे आता बोला. हा तुझ्या एवढ्या चपातीने त्याचं पोट भरणार का. त्याला जेवायला दे. हा हे बघा चपाती बघा कावळ्याला द्यायला. हा गाईज बघू शकता मोठ्या भरलेल्या मस्त असं टेस्टी एकदम कालवण झालंय. त्याच्याबरोबर भात चपात्या सुद्धा आहेत. भाकरी पण आहेत. पण आता सध्या फक्त मीच एकटीच खाणार आहे त्याच्यामुळे मी फक्त भातच खाणार. रात्रीचं जास्त